नित्यं विमर्मजनं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुतं नमामि। शान्ताकारं विवेशनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं एकवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलदेवं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमों कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गुरु व्यध्ये ज्ञान ज्ञानी आपदर्शन दर्शनी समाधान आती जैसे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाप्रमाणे परिसरातील सर्व भाविक भक्तांनी ते आवडीनं प्रेमानं आलेले आहात। दरवर्षी आवडीनं प्रेमानं येत असतात। थोडं जागा कधी झाल्यापासून मंदिर फार मोठं आहे, पण श्रोते लोक आपले शिष्य लोक म्हणा भक्तिवान लोक म्हणा जास्त असल्यामुळे जे शिष्य आहेत काही प्रेमाचे लोकही आहेत। सर्वांनी आवडीनं प्रेमानं महाराजांचा गुरुपौर्णिमा आहे म्हणून सर्वांनी फार आवडीनं येत असतात आणि असंच येत जा कसं नाही आहे। बरं बघा गावचं नाव काही सांगत गेलं की चुकलं म्हणजे आमच्या गावचं नाव आले म्हणतात, पण परिसरातील सर्व गावच्या लोकांना जे आलेले आहेत कुळाव आहे कोरेकल आहे रक्षा आहे रक्षा बी आहे रक्षा के आहे मिठू बी आहे मिठू टी आहे कोरेकल आहे आणि नागोर बाबजी आहे मस्कल आहे सर्व परिसरातील आता एक गावचं नाव महान गाव आहे। बरेच लोक ह्या ठिकाणी जमलेले आहेत गुरुपौर्णिमेच्या निमित्त आणि ह्या निमित्ताने एकमेकाला प्रेम भावना निर्माण होतो। सुद्धा गुरु शिष्याचं प्रेम म्हणजे काय प्रेम संगीत आहे, दुसरं काही नाही। गुरुनं शिष्याला प्रेमानं वागवावं आणि शिष्य लोक निष्काम गुरुसेवा गुरुशिष्याची करावं असं संतांचं म्हणणं आहे। या ठिकाणी गुरु म्हणजे ज्ञानाचा उपदेश आहे। सांगत असतो व दीक्षा घेतली त्यांनी घरामध्ये घेणे घरामध्ये तसं नाही होत। दीक्षाचा अर्थ असा आहे गुरुपासून काहीतरी ज्ञान घेणे ह्याला दीक्षा म्हणतात। दीक्षा शिक्षा घेणं बघा मी शिकवत 40 वर्ष झालं 40 वर्षापासून मी कीर्तन प्रवचन करत असतो। बऱ्याच ठिकाणी नागपूरला म्हणा बेळकुडीला म्हणा अथवा आपल्या काही रक्षाला म्हणा बरेच मी भागवत ज्ञानेश्वरी दासबोध वगैरे ग्रंथ आणि आठवण सांगत असलेल्या शिष्य लोकांना सांगत निघालेलं आहे। त्यामुळे बघा गुरु करून घेतलं की त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं। गुरु करून घेतलं की वर्षाला गुरुपौर्णिमा झाला पुन्हा आपण यायचं नाही जायचं नाही असं काही नाही। तुम्ही कुठेही जाऊ दे बघा गुरु त्यांना गुरु सांगितले भागवतामध्ये दीक्षा गुरु शिक्षा गुरु म्हणून दीक्षा गुरु शिक्षा गुरु दोन सांगितलेले आहेत। दीक्षा गुरु म्हणजे ज्यामुळे मंत्र घेता आणि ते मंत्र जे तुम्ही घेता ते दीक्षा गुरु आणि सर्व काही तत्पर प्रत्येक महाराज येतात कीर्तन करतात प्रवचन करतात तुम्ही सगळ्याच ऐकायला आपल्या शिक्षा गुरु म्हणतात शिक्षा गुरु म्हणतात। असं दीक्षा शिक्षा गुरुमध्ये फरक आहे। आपल्या करून म्हणजे एक दीक्षा गुरु आणि सामूहिक सर्व संतांचे ऐकणं म्हणजे आणि हे दीक्षा गुरु हे बघा एकूण भागवतामध्ये 24 दत्तात 24 गुरु म्हणजे ज्याच्याकडून ज्ञान मिळते आपला बुद्धी येतोय जीव सुधारतोय तो गुरुच आहे आपल्याला पुढे झाले। पण शिक्षा गुरु ते पुढे झाले तुम्ही काय ज्ञान सांगितलं सुद्धा त्याला स्वतः सुधारला जीवन सुधारला त्याचं त्या सुद्धा गुरु त्याला म्हणावं लागतं। तसं 24 गुरु केलेले आहेत दत्तात्रेयानं भागवतामध्ये। तसे आज गुरु महत्व फार मोठं आहे। संबंध म्हणजे फार प्रेम संबंध आहे। हे संबंध म्हणजे कसं म्हणजे आईचा लोक संबंध आई लोकांचा संबंध बापाचा नाही बरं आईचा संबंध असल्यामुळे आईचा आणि मुलाचा संबंध असल्याने ते प्रेम संबंध तसं शिक्षणाचा संबंध असायला पाहिजे असावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून आज आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त दरवर्षी अरवाड्यात दिलेला आहे। चांगला सुद्धा देवदेव असं आम्ही नवस केलं होतं देवदेव म्हणून त्या पाऊस सुद्धापासून प्रत्येक सुद्धा काही काळजी करायची आणि आज गुरुपौर्णिमेची सचिव उभा पडायला भरपूर लोक आलेली आहेत। आनंदाची गोष्ट आहे। असं वर्षाला घेत जा सर्व विनंती आहे। गुरुपौर्णिमेचा एक प्रसाद आपल्या गुरुचं म्हणून आणि घेत जायचं प्रसाद काय हो सुकडी करणार येतो। आज नीलकंठ गणपतराव नेटवर्के ती गावची त्यांचं महाप्रसाद आहे। आता पुढच्या वर्षी मी करतो तो करतो झाले आता ते पुढच्या जगदीश आणि उमाकांत वल्लेपुरे त्यांचं जेवण आहे। त्यांचे गोविंदराव नागूरचे माझं एक ठेवा झाले तर सगळं सांगा त्या पुढच्या वर्षी अजून घेतलेले
म्हणून जे आता जे पुढे चाललेलं आहे तेवढं होऊ दे, नंतर पुन्हा विष्णूला द्यायला येते विष्णूचं आवड आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, म्हणून सर्वांनी आवडीनं प्रेमानं भक्तीनं करू लागलेले आहे. तो माझं काही नाही, फक्त माझ्यावर प्रेम आहे, काय सगळं मोठं मला नाही, मला काही तसं मोठं समजत नाही तो लोक, आणि मी सुद्धा मोठं म्हणून घेत नाहीये. बघा 12 पायाचं केलं, 12 पायाचं केलं पंढरपूरशी, दक्षिणाची दक्षिण वगैरे बघाय पायाचं केलं, त्यांच्या पायाकडे झोपलो मी. मला पलंगाने घालून देतो ते महाराज म्हणून, पलंगाने घालून देतो ते खोलीमध्ये, म्हणजे मी झोपलो नाही. आणि जरा काही माझी मुली बाहेर झोपावं चलत येऊन आणि झोपले पलंगाने झोपा का, मी त्यांना म्हटलं मी झोपतो नाही, त्याच्याजवळ पायाखाली झोपणार मी. एवढ्या नियमानं मी त्यातलं 12 वर्ष पाययात्रा केलेल्या आहे पंढरपूर. त्यांना 36 झाले 50 सप्ताह निमिषामध्ये फार छान 700 लोक होते, छान सप्ताह झालेल्या आहे सुद्धा. तसं देवाच्या कृपेने आशीर्वादाने सर्व काही आनंदाने अभ्यास झालेलं आता होईना गेले. मला आता नाही हो, मला आला नसल्यामुळे मी आता उगं जास्त बोलणार नसुद्धा थोडंच बोलणार आहे. ज्या ठिकाणी गुरु म्हणजे ज्ञान उपदेश करा शिष्याला, परमाविषयी सांगावं, देवाविषयी सांगावं, देवाला देव आहे पटवून द्यावं त्यांना. त्यानंतर गुरुचं ज्ञान उपदेश दीक्षा घ्यायचं नाही, उपदेश म्हणते ज्ञान उपदेश करणं, ह्याला उपदेश म्हणतात. ज्ञान सांगणं उपदेश म्हणतात ह्याला. उगारांनी मंत्र सांगितलं की उपदेश नाही, ते मंत्र झालं ते. पण मंत्र का घ्यावं एक सांगू तुम्हाला. आता बघा देव अनंत आहेत आमच्या हिंदूमध्ये, कोणतं कुणाचं नाव घ्यावं, मी म्हणतो हे घ्या, आणि म्हणते ते घ्या, आणि म्हणते ते घ्या, आणि म्हणते ते घ्या. हे फार संकल्प आहे आमच्या लोकांना कुठे वेगळी नाही. कारण गुरु एक नामचिंतन घेते, सगळ्या देवाला मानावं. देव एक काय तर अनेक नाव आहे, देव तर एकच आहे बघा, अनेक नाव आहे, सर्वांचं ज्ञान ऐकावं, सर्व देवा पाया पडावं. आपल्या गुरुचं जे मंत्र आहे ते जप करून त्या देवाला एक निश्चित भावनेनं आपण पूजा पाठ करा. म्हणजे बघा हरिहरा भेद नाही करू नये वाद तुकारामाचा अभंग आहे. त्यांनी म्हणले आणि काय स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका भजनाचा वाचून एक उडवाची नाव आणि काम पे काम नाही घेत हे असे म्हणतात, असे म्हणतात. असं म्हणते मग काय असं चूक नाही त्याची. ते म्हणजे हरिहरामध्ये कधी कधी भेद माणसाने करून करायला नको आहे. एकच आहे त्याला परमात्मा एक अनेक प्रकारचे नाव आहे. तर तुमची निष्ठा श्रद्धा भक्ती त्याच्यावर आहे. गुरुकडून त्याच्याकडून मंत्र घेऊन त्या संताचं त्या देवाचं नामचिंतन करा, चांगलं जीवन जगा, दुसरं काही नाही. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जास्त बोलायचं नाही, म्हणून थोडक्यात बोलायचं आहे. गुरुचं ज्ञान, गुरुतेथे ज्ञान, या ठिकाणी ज्ञान आहे ते गुरु आहे. गुरु म्हणजे उपदेश ज्ञानाचा गरज लोकांना. बसं गुरुच्या समोर कधीही सुद्धा संसार गोष्टी करू नये. संसार गोष्टी आज गुरुपौर्णिमा आहे बघा, किंवा कुठेही जाऊ दे तुम्ही, देवाच्या मंदिरामध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये आणि कोणती वेळ स्मशानला त्यांच्या मोक्षामध्ये ती संसार गोष्टी करू नये. पण हे काय करतात, कोणतरी गेलं की नाही ती मध्ये धोक्यात असतात. ते जर्दा तंबाखू काढून इकडे तंबाखू आणखी सुन्ना काढून चोळत असतात. इकडं गोष्टी बोलत पाऊस पडला गेला इकडं बघायला तर ते इकडे बोलत असतात. ज्या ठिकाणी म्हणजे माणसाचं ते जाऊन संसाराची गोष्टी कधी करायचं नाही. गुरु पुढे संसार चिंता कधी सांगायचं नाही. आणि देवाच्या केंद्रामध्ये बसून संसाराची गोष्टी पाहायचं नाही. हे 3 गोष्टी तुम्ही आठवण ठेवा. गुरु ठिकाणी आला की तुम्ही तुम्हाला काही कळलं गेलेली वस्तू आहे, कळलं गेलेली जे काही तुम्हाला चिंतन आहे विचारून घ्यायचं आणि समाधान घ्यायचं. मनाला समाधान घेऊन प्रत्येक व्हायचं. आता बघा दीक्षा म्हणजे काय हो, समाधान हे दुसरं काहीच नाही आहे. भगवंताचं नामस्मरण करणं, सत्संगती करणं म्हणजे काय समाधान वस्तू आहे. मी सांगतो हमेशा माणसाला शांती समाधान आहे. पुढे समाधान नाही माणसाला. संसारात किती देवाने देव पण समाधान नाही माणसाला. समाधान म्हणजे इथं किती मंडळी आलेला आहात, सर्वांनी आनंदाने एक आज प्रवचन ऐकून आणि महाप्रसाद घेऊन समाधान हे सांगा. प्रवचनामध्ये आनंद आहे, समाधान आहे. महाप्रसाद घेतलं की ते सुद्धा आनंद आहे. या 2 ठिकाणी आहे. हरिकथा आणखी प्रसाद, महाप्रसाद, हे दोन्हीचं फार महत्व आहे. 2 ठिकाणी समाधान आहे, शांती आहे. कुठेही मनुष्याला शांती नाही. तुम्ही बघा संसार देवाने किती देव त्यामुळे काय होतं 81,000 तर समाधान नव्हतं महाराज. अजून सीता काही झालीच त्याला सांगितलं विचार संसार तसंच आहे, त्याचं नाही सगळ्यात तसंच आहे. किती देवाला देव त्याला समाधान कधी होऊ शकत नाही. म्हणून गुरु संबंध म्हणजे फार प्रेम संबंध आहे. आणि गुरुने आशीर्वाद द्यावा शिष्याला. गुरुसेवा सेवा म्हणजे का गुरुच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे वागावाला गुरुसेवा म्हणतो. पाय दाबायचा, हात दाबायचा सेवा नाही. गुरुच्या शब्दाला मान्य देणं म्हणजेच गुरुसेवा आहे. ज्या मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागाव, तुम्ही वागणंच गुरुसेवा आहे.
पाय दाबणं हात दाबणं गुरुसेवा नाही होत. आणि ही चूकच आहे. हे चूक आहे असं करताना सुद्धा. म्हणून गुरुच्या गोष्टीला मान्य द्यावं, देवाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं आणि सत्संगती करा. असं संतांची प्रवचन ऐका, कीर्तन ऐका आणि नुसतं ऐकत जाऊ नका. असं बोललं सध्या काळामध्ये नुसतं ऐकत चाललेली आहे, पण त्याची आचरणामध्ये सगळे राग घेणे, लोभ घेणे, काम घेणे, अहंकार घेणे, मत्सर घेणे, काय गेले सांगा. आणि तुमचं आमचं सोडून त्या मोठे मोठे संतांचं गेली, अहंकार गेली, मत्सर गेली आणि काम क्रोध गेली. बघा म्हणजे ते आपले रामभाऊ महाराज, राम राऊत, त्यांचं तरी कीर्तन बघा मोबाईलमध्ये, रामभाऊ महाराज राऊत. आम्ही ते त्यांचं कीर्तन बघू शकत नाही. त्यांनी म्हटलं की मनुष्य केव्हाही कीर्तनाला गेले असताना विक्रय करू नये, विक्रय नको. एवढा त्या समाला म्हणून बोलून जायचं नाही. परमार्थामध्ये कोणी विक्रय कर नका. तुम्हाला सर म्हणून समजून, गुरु म्हणून समजून, पाय धुवून तुम्हाला किती देते ते घ्या, पटन जे देतील तेवढं घ्या. पण विक्रय करून जाणं म्हणजे म्हटले नरकाला जाणार, नरकाला जाणार, नरकाला जाणारच तुम्ही. गेला नरकाला, गेला नरकाला जातोय. बरं तुम्ही सांगा पेड सुख देण्याचे होते हो, मी ते तिथे गाव घेत येते ना. आणि मोठे म्हणून बोलू देतं त्याला 50 कोटी म्हटलं ना, 50,000 रुपये घेतले, 50,000 रुपये एक कीर्तनाला. काही ठिकाणी कीर्तन करा ते म्हणून त्यांनी मुंबई अतिवसा ऐकण्यामध्ये आहे. त्यांनी बोलले 25,000 बोलले होते, 25,000 रुपये. मग त्यांनी काय केले, का सगळे कारवाई लोक 21,000 रुपये देऊन गेले घराकडे. तुम्ही सगळा चांगला माणूस 21,000 रुपये बुक्का लावून आणि शाप करून 21,000 रुपये दिला. मग आपल्या महाराजांनी आणि 4,000 रुपये द्या म्हटले. नाही 21 देऊन गेले तो नाही 25 कोणाला आहे, 25 कोला पाहिजे. नाही गेले घराकडे, तेव्हा उद्या येते, उद्या येऊ दे, त्यावेळेस जातो मी त्याला घेऊन. सांगितलं विचार करा. अशाप्रमाणे काही संतांचा विचार असते, पण तसं राहणं चुकीचं आहे. वीर होते, कुठे होते, मला गुरु म्हणून समजून समजून काही देऊ दे, ते मुखाने नाही घ्यायचं नाही. समजा असो तिकडे दूर जायचं नाही. आपल्याला गुरुपौर्णिमा आहे. शिष्यगुरूंचा फार मोठा संबंध आहे, प्रेम संबंध आहे, आई मला संबंध असलेला संबंध आहे. अशी संबंध आमचं तुमचं शेवट झालं राहावं, हे दुसरं काही नाही. या ठिकाणी गुरु आहे ते ज्ञान आहे, आणि ज्या ठिकाणी ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन म्हणजे परमात्मा दर्शन आहे. दर्शन झालं की समाधान. ज्ञान म्हणजे परमात्मा दर्शन आहे. तुम्हाला देव कळलं म्हणजेच परमात्मा दर्शन आहे. देव मस्त जवळ उभा टाकत नाही होत. देव कळलं म्हणजेच परमात्मा प्राप्तीचं आहे. ज्ञान होणं देवाविषयी म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती आहे. आणि त्या प्राप्ती झालं, तुम्हाला ज्ञान झालं की समाधान आती जायचं. म्हणजे समाधान होते, शांती मिळते. बरं तोपर्यंत शांती समाधान कधी मिळू शकत नाही आहे, एवढं सांगतो बरं. म्हणून असं गुरुपौर्णिमेचे काही शिष्य लोकांच्या गुरुचं फार महत्त्व सांगितलेले आहे. एक पांडवतामध्ये कथा आहे ते धोबी ऋषींचा कथा. धोबी ऋषींचा शिष्य मागे काय होतं, शाळा नव्हते, गुरु आश्रम होते. गुरु आश्रममध्ये मुलं शिकत होते, तिथे अभ्यास करत होते. अध्यात्म ज्ञानाचा विद्याभ्यास शिक्षण सगळं अभ्यास तिथे राहत होतं. मागे हे शिक्षणचे शाळा कॉलेज हे नव्हते, ते शाळा तेच कॉलेज होते. मागे मोठे मोठे आश्रमच होते गुरुचे, तिथं शिक्षण लोक राहत होते. आणि तिथंच जे काही विद्याभ्यास करत होते शिष्य लोक बरं चालत होतं. म्हणून समजा त्या दोन ऋषींच्या आश्रमामध्ये शिष्य होता होता मी. त्या काय झालं, पाऊस पडला नाही. पाऊस त्यांना होतं 5 एकर 3.5 जमीन. गुरु म्हणतात जमीन तर 5 एकर. ते पाऊस जास्त करून काय झालं, बांध फुटलं आणि पाणी बाहेर वाहू लागलं. गुरु महाराज म्हटले दोन्ही त्या काढणीला झाले, बांध फुटले, पाणी चाललंय, त्याला रोखून काहीतरी माती पिते घालून रोखू नये म्हणून सांगितले. त्या शिष्याने गेला, खूप प्रयत्न करते रोखवायचं, त्याला माती खटला, दगड खटला, काय खटला सुद्धा ते पाणी थांबायला तयार नाही. शेवटला काय केलं माहिती आहे, तिकडे इकडे पाय ठेवून इकडे मुंडकं ठेवून मध्ये झोपला. पाणी बाहेर जाऊ दे म्हणून गुरुचा आज्ञा आहे की बाहेर जाऊ दे नको पाणी म्हणून. तिकडे एक पाय टेकला, तिकडे डोकं टेकून मध्ये झोपला झाला. दिवस निघाला भाऊ आणि शिष्याचं पत्ता नाही. आणि गुरु म्हटले काय आहे, काय मेला, काय झालं ते काय काम येणार गेला. स्वतः गुरु आपल्या शिष्य लोकांना घेऊन तिथं शेताकडे आले. काय पाय टेकला, इकडे मुंडकं टेकून मध्ये तसं झोपला. मग तेव्हा गुरुला खूप आश्चर्य वाटला. शिष्याला ते मागाची सेवा करतात, तुमच्याला होत नाहीये, पण एवढी सेवा मागे गुरु शिक्षण गुरुचं करतो. तेव्हा सुद्धा त्याला गुरुनं उठविले, आशीर्वाद दिला, तू सुखी राहशील, तुझं चांगलं होईल तुझं. असं त्याला भरपूर भव्य आशीर्वाद देऊन ते गुरुंनी त्याला
घरला पाठवायची घरला पाठवून दिले होते. असं एक नाही असे अनेक गुरु शिष्य दृष्टांत आपल्याकडे पाण्यामध्ये मिळतात नसून आणि गुरु शिष्यांचा संबंध पहिल्यापासूनच आहे. आता कृष्णाला गुरु सांदीपन नसते, रामाचा गुरु वशिष्ठ होते. सर्वांचे गुरु नेतेच नाही हे पहिल्यापासून प्रथा आहे. थोडे ज्ञान घ्यावं, त्याला बोल व्हावं, त्याचे उपदेश घ्यावं, विचारून घ्यावं, हे गुरु शिष्यांचा संबंध आहे, दुसरं काही नाही. जसं आज आहे गुरुपौर्णिमा आहे, जास्त वेळाला वेळही नाही होत, पण आरामही नाही. आता 20 मिनिट बोलवून सुद्धा आरामही नाही आहे, म्हणून मी जास्त बोलत नाही. एवढं सांगायचं तुमचा आमचा संबंध फार मोठा संबंध आहे. भक्त लोक आहेत, शिष्य लोक आहेत, बरेच लोक माझ्याकडे आलेले आहेत. सर्वांनी असंच वर्षाला घेत राहा आणि गुरुप्रसाद म्हणून सर्वांनी घेत राहा. वर्षाला येत आहे, मी घेत आहे, पुन्हा पुन्हा असं सांगतो मी. आणि सर्व प्रसिद्ध भाविक मंडळी आणि सर्वांनी यावं. आणि आज दिवशी अर्धा तास कामाला पुढे आराम जास्त सांगतो मी. त्याविषयी आराम नाही म्हणून जास्त न सांगता एवढा संबंध आहे. गोष्टी संबंध म्हणजे फार मोठा संबंध आहे, एवढं समजून घ्या. दुसरं काहीच नाही. असं समजून टिकून ठेवायला पाहिजे. आणि एकमेकाला गुरु आशेने शिष्याकडे जाऊ नये, शिष्य आशेने गुरुकडे येऊ नये. बरोबर आहे की सांगा? गुरु शिष्याकडे आशेने जाऊ नये, शिष्य गुरुकडे कधी आशेने तुम्ही अपेक्षा बसू नये. हे महत्वाचं आहे. सांगा, बरोबर आहे की सांगा ह्या गोष्टी. कधी सुद्धा काही नंतर मला जसं आपण काय मग आले म्हणते वर्षासनं त्या एवढं असेल तर वर्षाला एकदा जात शिक्षकाकडे जाते. ते कार्यक्रम हे कार्यक्रम आहे तेवढं त्या एवढं द्या म्हणून ते वर्षासन घेणं सुद्धा चुकीचं आहे. तर मोठं कार्यक्रम आहे ते गोष्ट वेगळं आहे. पण संतांचं म्हणणं असं आहे, मी फार दूर जात नाही तुम्हाला. हे संबंध म्हणजे फार मोठा संबंध आहे. लोभी गुरु लालची ठेला, नरकुमे ठेला ठेला, एवढं असंच म्हणणं आहे. लोभी गुरु लावणे होते सुद्धा, लोभी गुरु लावणे आणि लालची ठेला म्हणून सुद्धा. गुरु काहीतरी लोभी म्हणून शिष्याने काहीतरी घ्यावं अशी अपेक्षा लावणे आणि गुरु काहीतरी मिळतंय म्हणून शिष्याला ह्या मोठ्या गोष्टी संबंध. आमचा जो संबंध म्हणजे फार मोठा संबंध आहे. हे ह्याला म्हटलं गोष्टीचा संबंध म्हणून. असे संबंध प्रेमाचा आमचं तुमचं राहावं, दुसरं काही नको आहे. जास्त बोलणं नको आहे. ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरमध्ये आणि सांगितलेले आहे तर गुरु देते ज्ञान आणि आत्मदर्शन आधी जायचा. गुरु ठेवले ज्ञान असावं, ज्ञान आत्मदर्शन म्हणजे भगवत दर्शन असावं. थोडंच नाही आहे, तर तुमचं समाधान शांती प्राप्त होतं, दुसरं काही नाही आहे. एवढंच बोलतो. आज गुरुपौर्णिमा सर्वजण आहात, आनंदाची गोष्ट आहे. प्रसाद सगळे प्रसाद आपले भजन मंडळी मुलांना केलं नाही. मला मी घेणारच आणि स्पेशल आहे. सगळं आपले भजन मंडळी आलेले आहेत. त्या परवाचे गावचे आलेले आहेत, रक्षाचे आहेत, नागपूरचे आलेले आहेत, आणि प्रवाचे आहेत आणि महानगावचे आलेले आहेत. बघितलं सगळ्या मस्कटचे प्रल्हादराव त्यांनी आलेले असतील. शिष्य लोक आहेत आपले प्रेमाचे म्हणून सुद्धा सर्वांनी वर्षाला घेतात. इथं काहीतरी पुन्हा येत जावा, येत राहा. आणि जे प्रसाद होईल त्यांनी प्रसाद आता प्रसादाचं काही नाही होत. प्रसाद मी करतो, तू करतो मला. 4 वर्षाची आठवण होती का? 4 वर्षाची. तू पुढच्या वर्षी मी करतो, त्या पुढच्या वर्षी मी करतो, त्या पुढच्या वर्षी मी करतो. आतापासूनच त्याची तयारी चालू आहे. पण तेवढं काय अजून पुढे जास्त आपण घ्यायचं नाही आहे. पण पुढच्या वर्षीचा एकच आपण घ्यायचं, पुन्हा पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षीचं घ्यायचं. यावर्षी अनुदान करणारे लोक फार झाले. महाप्रसाद करणारे लोक अत्यंत आणि करणंही बरोबर आहे. समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे महाप्रसाद. आणि परम कीर्तनामध्ये समाधान शांती आहे. बरं, दुसरं कुठेही समाधान शांती नाही. त्याकरिता प्रवचन ऐकावं, म्हणजे महाप्रसाद आहे गुरुचं, ते प्रसाद आपण सेवन करावं, एवढी आपण सांगायचं आहे. दुसरं काय सांगायचं नाही. हा एवढी सांगशी बायकांना देतो. हा गुरुपौर्णिमा असं झालेले आहात. विचार सांगायचं काय तुम्हाला, सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. दुसरं म्हणजे ज्यांनी मला पाया पडलेले आहात तुम्ही, कष्टी करून दक्षिणा म्हणा, निष्ठुरला म्हणा, त्यांनी पुन्हा पुन्हा पाया पडा येऊ नका. दुसऱ्या लोकांना चान्स द्या यायला. आणि दूर नाही करा ह्यावर्षी. इकडे बघायचं का दर्शनाचं, कारण मला दर्शनानंतर पायाला शिवून दर्शन होईना ह्यावर्षी एक. आणि आनंदमध्ये पुढच्या वर्षी पुन्हा बसतो बसून, मला काही नाही. पण असे पुन्हा नाही होत. आणि पुढच्या वर्षी अजून बसतो मी. जे नियम आहे वर्षाचं त्यांनी त्याप्रमाणे घेतलाही जातो, आणखी बसतोय. यावर्षी एक मला बसणं होईना. त्याकरता सर्वांना विनंती आहे, एक लाईन कसं बघायचं करा, इकडून जावाय. पुरुषांचं असं करून इकडून जाऊया. असं 2 लाईन करा, लवकर प्रश्न होते. आणि जे प्रश्न केले लोकांनी महाप्रसाद घ्या. महाप्रसाद तयार आहे आता. आणि जे रक्षा नेटवर्क नेटवर्क बीचे ते दृष्टीमध्ये घेतलेले तिथं मंत्रीमध्ये इत्यादीमध्ये घेतलेले आहेत, ते लोक पुन्हा पुन्हा येऊ नका. कारण दुसऱ्या लोकांना चान्स द्यायला यायला. तुम्ही लोक समजून प्रसाद महाप्रसाद सेवन करा. मग याच्याच नंतर पुन्हा त्यात 2-3 वाजता जेवण पाया पडतात. दुसऱ्या पाया गडबड करू नका. सांगून राम देतो. कुंडली
जनाथ भगवान की पार्वती पतेश्वर आर्थिक व्याप्त करा म्हणजे जीवाला नको दर्शन लावून करा मिळू आरती लाव गडबड करू नका शांत घ्या आरती लाव आरती करून घे तुम्हाला या नको दर्शन जे केले ते दर्शन जे केले दर्शन आरती करणारे यजमान पुढे थांबतील सर्वांनी खाली बसून घ्या आरती होईल आरती झाल्यानंतर महाप्रसाद बाहेर चालू आहे तर सर्वांनी महाराजांच्या आज्ञेनुसार सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचा आहे विशेष म्हणजे रक्षक निटुर्की यांनी सर्वांचं दर्शन झालेलं आहे यांनी दर्शन घेण्यासाठी कोणी गडबड करू नका जे बाहेरून मंडळी आलेले त्यांचं दर्शन झाल्यानंतर तुमचं दर्शन पुन्हा बघता येईल पण तुमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पुढे यायची गरज नाही आणि यावर्षी प्रसाद सेवा नीलकंठ गणपतराव निटोरे यांचं आहे तुमच्यावरती जगदीश आणि उमाकांत वल्लेपुरे त्यांचं जन्म उत्कृष्ट आहे एक मिनिट